नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली. ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांच्या आजच्या युक्तिवादानंतर आता उद्या पुन्हा होणार सुनावणी. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. वैष्णव यांच्या समोर मांडली आंदोलकांची मागणी. राहुल गांधी महाराष्ट्रात येणार. संघटनेच्या विस्तारासाठी 5,000 नियुक्त्यांचा आढावा. छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात तयारी सुरू. पुण्यात भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात. रॅलीत सर्व कार्यकर्ते आणि आमदार सहभागी. मंत्री चंद्रकांत पाटील देखील हातात तिरंगा घेऊन सहभागी. पुण्यात भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी. भारत माता की जय. मुख्यमंत्र्यांची LS मराठीला प्रतिक्रिया. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. पुण्यात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. हातात तिरंगा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसोबत रॅलीत सहभाग घेतला. रॅली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी LS मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. या तिरंगा रॅलीचा आणि मुख्यमंत्र्यांच्या सहभागाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले आहेत. आपण पाहतोय हातात तिरंगा घेऊन मुख्यमंत्री पायी चालत या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासोबत आपल्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा पाहायला मिळतात आणि भारत माता की जय असा जयघोष करत हे सगळे भाजपचे नेते आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, आमदार आणि पुणेकर हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. हातामध्ये तिरंगा घेऊन प्रत्येक भाजपचा पदाधिकारी आहे तो या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपण पाहतोय की या रॅलीला मिळालेला पाहायला मिळतोय. ललित हॉटेल या ठिकाणावरून या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता ही रॅली खंडोजी बाबा चौकात निघालेली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातामध्ये तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहतो की काल मुंबईमध्ये ही रॅली झालेली होती आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक मोठा उत्साह आपल्याला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पुणेकरांमध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि मुख्यमंत्री या रॅलीमध्ये सहभागी झाले. सर, तुम्ही आज सहभागी झालेला आहात. सर, भारत माता की जय. चला चला माता की जय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा गर्दी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, आमदार, खासदार हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठा प्रतिसाद भाजपने काढलेल्या या तिरंगा रॅलीला मिळालेला पाहायला मिळतोय. पूर्णपणे हा फर्ग्युसन रस्ता आहे तो गर्दीने अक्षरशः भरून गेलेला आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला तिरंगा ध्वज हा सुद्धा पाहायला मिळतोय आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतोय की एक मोठी गर्दी आहे ती सध्या या रॅलीला आलेली पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे. भाजपच्या तिरंगा रॅलीवरून आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. काय म्हटलं रोहित पवार यांनी पाहूयात. आपल्या मातृसंस्थेच्या मुख्यालयावर 52 वर्ष तिरंगा न फडकवणारे आज अचानक तिरंगा यात्रा काढत आहेत. हे देशप्रेम नाही तर सत्तेचं काउंटडाऊन सुरू झाल्यानं उपरती आहे असंच रोहित पवार यांनी म्हटलंय. जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांनी पुन्हा एकदा घरोघरी भवानी तलवार ठेवण्याचं आवाहन केल्यानं महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी जैन मुनी निलेश चंद्र यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आलंय. मात्र घरोघरी भवानी तलवार ठेवण्याच्या आवाहनावरून आता राजकीय प्रतिक्रिया आणि वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जय श्रीराम, जय महावीर. अहिल्या नगर मध्ये मुकुंद नगर एका नगरपालिकामध्ये काम करणारा धीरज परदेशीला जीवे मारली हल्ला झाला. हा महाराष्ट्रात झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्या धीरज परदेशीला
याच्यामुळे मारलं की त्याने तिलक लावला होता. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोललो आहे, दसेरा असो या नसो, पण घरातनी एक तलवार असो. आणि प्रत्येक घरातनी आपली प्राणाची रक्षा करण्यासाठी तलवारीची घरात तलवार ठेवणं अति गरजेचं आहे. का बरं? बघा, त्या जिहाद्यांनी अहिल्यानगरमध्ये धीरेश परदेशी फक्त तो तिलक लावून आला होता, भगवा तिलक लावून त्यांच्यावर आशा आणि बल्लीने त्याच्यावर हल्ला. संघटनेच्या विस्तारासाठी तालुका पातळीवर करण्यात आलेल्या 5,000 नियुक्त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज आढावा घेतलाय. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी तयारी सुरू असून राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत. शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेवर सरकारला घेरताना गडचिरोलीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूला सरकारची निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याचं सांगत जातनिहाय जनगणना झाल्यास आरक्षणाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील असा दावा त्यांनी केलाय. 5,000 नियुक्त्या असतील. प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेत्यांची आणि प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीतल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक असेल. या सर्व गोष्टींचा एकंदरीत आढावा जो आहे, हा आढावा आज टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्रातलं जे नेतृत्व आहे त्या सर्वांच्या समक्ष आज या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यात आला आणि या आढाव्यातून आगामी काळातील भूमिका काय असावी या संदर्भामध्ये एक फार चांगली चर्चा झाली. आता बातमी आहे बारामतीमधून. बारामतीत बीएससी अॅग्री पदवीधर आणि एमपीएससी ची तयारी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीची संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. तिच्या होणाऱ्या पतीवर कुटुंबियांनी गंभीर संशय व्यक्त केलाय. अथर्व मेहर याच्यासोबत या तरुणीचं लग्न ठरलं होतं, मात्र शारीरिक संबंधांपूर्वी अथर्व तिला काही गोळ्या आणि औषधे देत असल्याचा आरोप फिर्यादीत नमूद केलाय. 6 ऑगस्टला तरुणी अथर्व सोबत घराबाहेर गेली होती आणि काही तासानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. नेमकी कोणती औषधं देण्यात आली, त्यांचा तरुणीच्या मृत्यूशी संबंध आहे का आणि मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास आता बारामती शहर पोलीस करत असून कुटुंबियांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. आईने आणि मैत्रिणीने दिलेल्या तक्रारीनुसार अथर्ववर त्यांचा संशय होता की अथर्व हा तिला शारीरिक संबंध करायचा आणि शारीरिक संबंधापूर्वी तिला काही खाण्यासाठी टॅबलेट तिला द्यायचा आणि स्वतःही काही टॅबलेट खायचा. दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता ती होणारी पत्नी अथर्व सोबत गेल्यानंतर रात्री 10 वाजता तिला चक्कर आल्याने त्याने तिला वेगवेगळ्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी हजर केला होता. त्यामध्ये रात्री संशयास्पद स्थितीमध्ये तिचा मृत्यू झाल्याने दिनांक 10 ऑगस्ट रोजी त्या पीडित मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 106(1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सांगलीत मनोज जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीतून फिरत असल्यावरून आरोप होत असतानाच यावर जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय. मी समाजाचं काम करतो आणि समाजाला मायबाप मानला आहे. माझ्या समाजातील लोकांनी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असं म्हणतात, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तुम्हाला कोणी गाडी देतं का असा सवाल करत जरांगे पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. माझं खूप उकरू लागलं आहात, माझ्यावर याचं खूप लक्ष आहे असा टोला देखील जरांगे पाटलांनी लगावलाय. देव का सोडून चर्चा सुरू झाली. विरोधक पण टीका करतात. अरे दानसूर लागते, दानसूर लागतो मला कोणी विचारित. माझ्या जातीतले लोक त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना, म्हणून जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते, तुम्हाला कोण बसा म्हणतो? तुम्हाला कोणी मोजित आहे करावं? तुम्हाला इचारी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीची पूजा करून घेतल्यात माझ्याकडून, शाळेची पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्यांनी आणली,
ते म्हणलं बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बस. म्हणलं येऊ दे इकडं. बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक. आता बातमी आहे बीड मधून. बीडच्या माजलगाव नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये नागरी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा प्रकार समोर आला असून बहुजन विकास मोर्चाने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि पथदिवे अशा मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना आंदोलनाची वेळ आली आहे. घरकुलासाठी पीटीआर मिळत नाहीये, बंद स्ट्रीट लाईटमुळे अंधाराचं साम्राज्य आहे, नाल्यांची स्वच्छता होत नाहीये, कचरा नियमित उचलला जात नाहीये, तर पाणी पुरवठाही विस्कळीत असल्याचा आरोप केलाय. त्यातच पाणी पाईपलाईन टाकण्यासह दलित वस्तीचा निधी त्याच वस्तीत खर्च करण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांच्या देखभालीकडेही प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप होतोय. या प्रश्नांवर नगरसेविका उषा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. मागण्या पूर्ण केलेल्या जात नाहीत. कर्मचाऱ्याला फोन केला तर ते काय टाकून देते, ते म्हणते ती साल बायाला सांगा, नगराध्यक्षाला सांगा, त्याच्याशिवाय आम्ही काम करणार नाहीत. नाल्या काढायला कोणी येत नाही, झाडायला कोणी येत नाही, कोणी पाणी वेळेवर सोडत नाही, बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी कोणी झाडायला येत नाही, कोणचंच ऐकत नाहीत. मी नगरसेविका असून माझं कोणी ऐकत नाही, एकही कर्मचारी ऐकत नाही. इंदापूर शहरापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाढवण गावातील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या समस्येकडे संबंधित अधिकारी आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि वाहन चालकांकडून केला जातोय. एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मार्गालगत असणारा इंदापूर शहर, या इंदापूर शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारा वाढवण गाव. आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली तर या वाढवण गावातील रस्त्यावरती मोठमोठे खड्डे या ठिकाणी तयार झालेले आहेत. अक्षरशः आता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे देखील आता कळेन असं झालं आहे. वाहन चालकांना आणि नागरिकांना, वाहन चालविताना नागरिकांना ये जा करताना मोठ्या या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. तरी याकडे आता प्रशासन असेल, संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत, असा संतप्त सवाल देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर एकीकडे पाहिलं तर एवढे मोठमोठे खड्डे आहेत की या खड्ड्यांचा वाली कोण असणार, असा देखील प्रश्न देखील उपस्थित राहतोय. त्यामुळे वाढवण गावातील या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी आणि हे खड्डे जे आहेत ते लवकर लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी आता या ग्रामस्थांकडून आणि वाहन चालकांकडून होताना पाहायला मिळते. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड. त्या खड्ड्यातून गाडी कशी चालवायची हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. रिक्षा डिलिव्हरीसाठी गाडी कशी आणायची, म्हातारी कोतारी माणसांना त्रास होतो. एवढे खड्डे पडले तर अख्खा खड्ड्यातून गाडी कशी चालवणं हेच मोठं आम्हाला समजत नाही. लोक म्हणतात तुम्ही येत नाही रिक्षावाले, काय येत नाही, तर रस्त्याच्या संदर्भात तुम्ही लक्ष द्यावेत. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. बीड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार समोर. चोरीच्या संशयावरून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लातूरमधील चाकूर आणि सरणवाडी शिवारातील शेत रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. तहसीलदारांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांचे नियोजित आंदोलन स्थगित. बीडच्या पिंपळनेरमध्ये खळबळजनक घटना. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. गंभीर जखमी महिलेवर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रो मॉल परिसरात मुलींच्या 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीडमध्ये अंबाजोगाईत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा. महामोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर आणि सुरेश माने यांची उपस्थिती. जळगावमध्ये भुसावळ शहरातील बिअर शॉपी दुकान फोडी करणारा चोरावर पोलिसांची कारवाई. अमळनेरमधून आरोपीला अटक. चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.